हाय, विश यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. काय कालचा हँगओव्हर उतरला? हा प्रश्न आज सगळेजण एकमेकांना विचारतात. आपल्याला ना दुसऱ्यांना त्यांच्या एन्जॉयमेंटच्या क्षणातनं बाहेर काढायची भयंकर घाई झालेली असते. एखादं लहान मूल जर असं उदास बसलं असेल, चेहरा पाडून बसलं असेल, तर येणारा जाणारा प्रत्येकजण विचारतो, काय रे, काय झालं, शांत का बसलायस, मूड का गेलाय. पण हेच मोठं झाल्यावर जर आपण शांत बसलो, जरा चेहरा पाडून बसलो, तर फार तर अगदी जवळचे लोक विचारतात की काय गं, काय काही प्रॉब्लेम झाला आहे का, एवढं का अशी बसली आहेस. बाकी कोणी विचारत नाही. पण हेच जरा आपण आनंदात दिसलो, मजेत दिसलो, येईल तो विचारणार, काय आज काय विशेष, आज एकदम खुशीत दिसताय. म्हणजे म्हणजे खुशीत असायला काहीतरी कारण असावं लागतं मोठं झाल्यावर. म्हणून म्हणतो ना आपण, लहानपण देगा देवा. कारण लहानपणी आनंदात राहायला कारण लागत नाही. आता बघा, नवरा किंवा बायको किंवा घरातला कोणीही मेंबर कुठल्या तरी छान पार्टीला जाऊन आलेले असतात किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जेवून आलेले असतात, नुसत्या कट्ट्यावरच्या गप्पा झालेल्या असतात, कुठल्या तरी पिकनिकला जाऊन आलेले असतात. मोठे आलं की त्या मूडमध्ये असतात. मग काहीतरी अरे खूप धमाल आली वगैरे, समोरचा माणूस ब्लँकली ऐकून घेतो, नवरा किंवा बायको जे कोण असेल ते, आणि मग म्हणणार बरं ठीक आहे चला, आता या त्या मूडमधनं बाहेर या, झाली एन्जॉयमेंट, कामाला लागा. मुलगा किंवा मुलगी शाळेतली असेल, कॉलेजमधली असेल, जरा छान एन्जॉय करून येतात, पार्टी करून येतात, की पॅरेंट्स काय म्हणणार, बरं आता बास, त्या पार्टी झाली ना, आता संपलं, त्या मूडमधनं बाहेर या, पिकनिक झाला, आता लागा अभ्यासाला, लागा आता, बास झालं. म्हणजे त्या मूडमध्ये राहणं, आनंदी क्षणात राहणं हे अलाउडच नसतं. असं का नाही बरं कधी आपण म्हणत की अरे वा, छान मूड आहे ना आत्ता तुझा, मग ह्या मूडमध्येच हा मूड मेंटेन कर बरं का, आणि मग अभ्यासाला बस, म्हणजे छान अभ्यास होईल. किंवा ह्याच मूड मेंटेन ठेवून पुढची कामं कर, म्हणजे मग छान वाटेल तुला. सगळ्यांना माहिती असतं की आपल्याला वास्तवात यायचं आहे, आपल्याला आपली कामं करायची आहेत, आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. पण त्या मूडमध्ये राहून करणं हे काही अलाउड नसतं. म्हणजे इनडायरेक्टली आपण असा मेसेज देत असतो की वास्तवातली कामं करणं, अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंटच्या नाही आहेत. त्या एन्जॉयमेंटच्या मूडमधून बाहेर येऊन करायच्या आहेत. लहान मुलं जेव्हा मूड घालवून बसतात, तेव्हा आपण ये न के न प्रकारेनं त्यांचा मूड परत आणायचा प्रयत्न करतो, काहीतरी वेगळं बोलवून, काहीतरी आवडीचं देऊन. पण मोठेपणी जेव्हा असं काहीतरी एखाद्याच्या हातनं चूक झाली आहे किंवा काहीतरी हरवले आहेत, एखादी गोष्ट महत्त्वाचं काहीतरी बिनसलं आहे, कुठनं बोलणी बसली आहेत, टीचर्स ओरडली आहेत, बॉस ओरडला आहे, तेव्हा कधी आपण म्हणत नाही असं की जाऊ दे ना, ठीक आहे चला, आता त्यातनं ह्या मूडमधनं बाहेर ये, छान मूडमध्ये ये, आणि मग सगळं पुढचं सुरू कर, होईल नीट, असं नाही म्हणत आपण, कधीच नाही. त्यांना त्याच मूडमध्ये ठेवायचं असतं, आपल्याला त्याच झोनमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती जर आनंदात यायचा प्रयत्न करत असेल, तर आपण पुन्हा काय म्हणणार की हां, खूप उडू नका, ते आठवत आहे ना काल काय झालं, म्हणजे पुन्हा त्या त्या झोनमध्ये नेऊन टाकायचं एकदाचं, की तू दुःखात राहायला पाहिजेस. का बरं असं करतो आपण? आपणही तसेच असतो, दुसरेही आपल्याला तसेच करत असतात. आनंदाच्या क्षणामध्ये रेंगाळणं हा प्रकार मान्य नसतो. दुःखाचे क्षण, त्रास देणारे क्षण मात्र गोंजारत बसणं अपेक्षित असतं. का करायचं असतं असं? आनंदाचा हँगओव्हर टिकून घ्यावा की थोडासा. आनंदात राहून सुद्धा तुम्ही छान काम करूच शकता. आणि आनंदात राहणं किंवा आनंदाचे क्षण आठवत राहणं म्हणजे थिल्लरपणा आहे असं तर काही नाही आहे, किंवा उथळपणा आहे असं काही नाही आहे. म्हणजे त्यालाही अपवाद आहेत. काही जण असतात तसेही, की जे उथळच असतात म्हणून मजेत असतात, तो प्रकार वेगळा. पण आता पु ल देशपांडेंसारखा माणूस, ज्यांनी आपल्याला इतकं हसवलंय सगळ्यांना, मग त्यांनी काय आयुष्याकडे गंभीरपणे बघितलंच नाही का? त्यांना आयुष्याचा सिरियसनेस नव्हताच का? होता ना. त्यांनी जी जी व्यक्तिचित्र त्यांनी रंगवली, त्या व्यक्तिचित्रांमधनं आपल्याला हसवताना हे प्रत्येक वेळेस जाणवत होतं की ह्यांनी आयुष्याकडे किती गंभीरपणाने बघितलंय. मग आपण मात्र त्या आनंदाच्या हँगओव्हरमध्ये स्वतःलाही राहून देत नाही आणि दुसऱ्यालाही राहून देत नाही.
आता या नवीन वर्षी संकल्प नाही म्हणणार मी, कारण संकल्प म्हटलं की फार तर त्याचं आयुष्य 7 दिवसाचं असतं, संकल्प नको म्हणायला. पण थोडंसं ठरवूया की आनंदाचे क्षण असतील ना, मजा केलेली असेल ना, त्याच्यात थोडं रेंगाळत रेंगाळत आपली कामं करूया, म्हणजे ती छानही होतील आणि दुसऱ्यालाही तसंच राहू देऊया. प्रत्येक वेळेस आनंदात कोणीतरी असेल तर त्याला फटकन फुग्याला टाचणी लावून फटकन फोडून जमिनीवर आणायलाच पाहिजे असं काही नाही. राहू देत, आनंदात राहणाऱ्यांना आनंदात राहू देत. दुःखाच्या क्षणातनं पटकन बाहेर येऊया, बघूया, प्रयत्न करू. सो हे नवीन वर्ष 2024 हे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि संपूर्ण जगाला शांततेचं जावो, ही सदिच्छा. थँक्यू.